त्यामध्ये उंडा भिजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मीठ पूर्ण टाकलं जास्त आणि पूर्ण जे चकल्या आहे ते खरडक झालेले आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार. तर मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि देऊ पण इकडं. देऊ काय करताय तू? नमस्कार कर एक वेळेस. काय करताय तू? अरे आलू शिजणं चालू आहे इकडं. खाना पण चालू आहे सोबत सोबत. रस्सा आहे. देव म्हणजे देऊच आहे, कारण त्याला आलू तर करमत नाही. असं काही नसलं तर लगेच चालू राहते. आलू दिसले उकळलेले. तुला आवडतात का? रस्सा चालू आहे इकडं मस्त. सध्या चालू आहे. आपल्याला समजणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये की नेमके काय करत आहे आई. एवढे आलू वगैरे शिजलत आहेत नेमके तर. आणि इकडे राधिका नाश्त्याला करते. नाश्त्याला घुगऱ्या केले. नमस्कार. नमस्कार. तर नाश्त्याला केलेल्या इकडे घुगऱ्या आणि खिचडी केली, फ्राय केली. नाश्ता करून घ्यायचा. नाश्ता करायचा आहे. आता उशीर होता आम्हाला खरं तर तरी सोबतच आहे. इकडे इकडे देऊ आलूच्या. आणखी हे बनवायचं आहे ना, वेळ होणार ना त्याला. आलूच काय करताय? आलूची हे करायचं ना, उपवासाची चकली, साबुदाणा चकली. आलूच्या साबुदाणा चकल्या करणार आहे. तर तेच आपलं व्हिडिओमध्ये आज राहणार आहे. आणि साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला. अरे वा. 1 किलो साबुदाणा. किलो साबुदाणा आणि आलू उकळून घेतलेले. हो, 1.5 किलो आलू. आलू शक्यतो जास्तच यायचे. देऊ सरळ बस. तर आजच्या व्हिडिओमध्येच आपलं नेमके कसे बनवतात चकल्या. आणि त्याला वाळू घालावं लागतं. ऊन पण खूप तापत आहे ना, त्यामुळे खिसणीनं शिलून घ्यायचे. काय खिसणी? ते अटकत नाही ना, मग आपण साच्याने करते ना, हा, त्या साच्यामध्ये म्हणजे अटकत बारीक जे हे असतात गुठल्या गाठ्या त्या आलूचं काहीतरी राहतात ना, कडक वाला भाग खिसून घ्यायचे. हा, ते. चकल्याची तयारी. हो, काय काय घेतलेलं आहे? 1.5 किलो आलू घेतलेला आहे, 1 किलो साबुदाणा भिजू घालून, आणखी खिसून घेतलेलं आहे. आणखी याच्यात चटणी मीठ टाकायचं. तर इकडे अशा प्रकारचे किस्सा चालू आहे. हो, सांगितलेलं राधिकाने काय काय घेतलं. कारण ते मग साच्यामध्ये अटकत नाही ना, त्यामुळं खिसून घ्यायचं. पण चांगले असतात तसं. हो, तर आता सध्या आणलेला साचा पण चांगला आहे. हो. तर पहिलंच मुहूर्त द्यायचं. याच्या आधी काय केलेलं होतं? चकली. दिवाळीच्या चकल्या केलेल्या होत्या हो, ना. दिवाळीची. चांगला आहे पण आलू खिसून. हो, आलू आणखी काय काय घ्यायचं यामध्ये? पडत नाही ना हे मग. आलू खिसून घेतलेलं. नुसते आलू खिसून घ्यायचे. साबुदाणा साबुदाणा मिक्स करायचं त्याच्यामध्ये. तर मिक्स करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे? मिक्स करायचं, मीठ टाकायचं चवीनुसार, चटणी टाकायची, जिरं घ्यायचंच टाकायचं. आहे सध्या. हां, आणखी टाकायचं सर. तर आलू खिसणं चालू आहे इकडं. त्याच्यापासून उपवासाचं नवरात्रामध्ये भरपूर स्त्रियाला नाही काही असतात उपवास, त्यामुळे हे सर्वजण अगोदरच करून ठेवतात उन्हाळ्यात. तर मित्रांनो, आईचा इकडं साबुदाणा आणि खिसलेले आलू एकत्र करणं चालू आहे इकडं. म्हणजे साबुदाणा बघा अर्धा घेतलेला आहे ना सध्याचा. 3 पावाच्या जवळपास साबुदाणा घेतलेला आहे. 1.5 किलो आणि 3 पाव साबुदाणा, 1.5 किलो आलू. तर असं घेतलेलं सध्या मटेरियल. आणखी हे चटणी, मीठ आणि जिरं हे आता एकत्र कालवायचं. सर्व एकत्र करायचं आहे. आणखी हे इकडं साचे आहेत. साचे कुठले पाहू दे. साचा हे ना, चकलीचा साचा. हे चकलीचा स्प्रिंगचा आहे, कटरचा आहे, आहे. आणि हा साधा आहे. असाच आहे म्हणजे दोघेच घालणार आहे. हो, दोघ. कालू काही आहे आई मेन कापड आणायला. मेन कापड भिजवून चालू आहे इकडं राधिकाचं. पण का हे पूर्ण आता उन्हातनी वाळू घालायला लागते का? हो, आणखी नंतर मग तळावं लागते. नंतर तळायच्या. आणि साध्या ज्या बेसनाच्या चकल्या असतात ते
बेसनाच्या ते दिवाळीला करतात ना. हां, तर त्याला वाळू घालायचं काम नसते ना नाही, तसे. वाळू घालायचं काम. ते चकल्या वेगळ्या. हम्म. तर चकल्याच्या 2-3 प्रकारच्या चकल्या असतात. हो. काही म्हणजे असं वाळू वगैरे घालतात ते, आणखी काही हे Direct पूर्ण तळतात मिक्स ते करावं बेसनाच्या. लागतं. मिक्स करून चकली. आणि स्पेशल आलूच्या चांगल्या लागतात का? आलूच्या हं? जळकट किंवा होतात. स्पेशल शब्दांच्या साबुदाण्याच्या नसतात बनत मस्त, नसतात आहे कारण ना? याच्यातून पडत नाही ना व्यवस्थित. कळत नाही शब्दांना, आणि ते भिजल्या जात नाही. कढी वगैरे केली तर फक्त पापड्या वगैरे करता येतात हो. त्याच्यात, साबुदाण्याच्या पापड्या. आणि हे पाहिलं असेल तर असं जे साचे वगैरे आहे ते थोडंसं मी लावणार आहे शॉपला, सांगितलंच आम्ही व्हिडिओमध्ये. लाल कलर झाला याचा पूर्ण आहे ना. हा चटणी टाकलं ना. हम्म. चटणी त्याने पण हळद जास्त- वगैरे नसते का? नाही, हळद नसते. उपासाला हळद चालत नाही म्हणून. नाही, उपासाला चालत नाही. झाला आता सर्व तयार. हो. आई भरून दे हे साच्या. काय करताय का? चकल्या केलेल्या आहे सकाळी, तळून पात कळकळ वाढलेलं आहे. आता आपण तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकायचे. तर असे आहे पूर्ण वाढलेलं आहे चकल्या, आणि हे पूर्ण तळून घ्यायचं आहे. हा, तळून घ्यायचे. तुला माहिती आहे का आज कुठला दिवस आहे? आज आहे ना वुमन डे. वुमेन डे. वुमेन्स डे. हा, तर आज आहे जागतिक महिला दिन. हो. म्हणजे जे गृहिणी असतात किंवा प्रत्येक रूपातली महिला असतात वेगवेगळ्या, तर जे महिलाचा दिवस साजरा करतात, तर तो आजचा दिवस आहे. तर असे तुला झालेले जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि आई, तुझं काय चालू आहे इकडं? लसण निस चालू आहे. तर तुला पण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि हे काय काढलं का लगे? हो. तर आजच केल्या ना, आजच हो. बघायचं आहे का? आणखी वाळायचे आहेत. वाळल्यानंतर आणखी खमखमीत होईल. तर अशा चकल्या वगैरे केलेल्या आहे. हो, छान आलू झालेले. साबुदाणा एकत्र करून. तर इकडं झालेल्या आहे चकल्या. तर आपण पाहिलंच आहे नेमकं कसं केल्या काय केल्या. हो. तर आज आता खाऊन पाहणार आहे. वाळल्यानंतर आणखी टेस्ट वेगळी. मस्त दिसत आहे का? छान दिसत आहे. हो, खमखमीत झालेले आहेत. येत पण आहे. आणि खूप सारे पाय असं आहे. वर्षभर पुरेल का पण हे? मला वाटतं वर्षभर पुरेल. पुरतील ना, उपवासालाच पुरतील तळत का? असतात. म्हणजे 2-2, 3 आणखी दिवस चिप्स करायचे. करायचे आपल्याला. चिप्स पण काढायचे आहे का? हा. आलू चिप्स मस्त चालू आहे. तेल झालं गरम सर्व. हो, बंद केलेलं आहे. बाबर आहे टेस्ट घेऊन याची. तर आई पाहणार आहे आता नेमके काय आहे तर आज टेस्टमध्ये, कारण मला उपास वगैरे नाही आहे. थंडीच. कशा झालेलं आहे? बाई, खारट झाल्या होत्या. खारट झालाय. हो. पाहिजे तू खाऊ. अरे बाप रे बाप. खरंच पाहू दे. थोड्याफार. पण नेमके झालं कसं काय असं हे? मीठ टाकलं का काय? हो. मी आधी टाकलं होतं मग. अरे देवा. म्हणजे नेमके झालं असं आईचं, किंवा पण उंडा कोणी भिजवला? दोघीनेच भिजवला का एकीने भिजवला? नाही, मला वाटलं आईने. चटणी मीठ मी टाकलं होतं. हां. आणि तू? तर मला वाटलं की मीठ आईने टाकलंच नसन. चटणी दिसली मला त्याच्यात. आणि आई आतमध्ये गेल्या, मी काही विचारलंच नाही आईला, टाकून दिलं मीठ. तर मित्रांनो, चकल्या पाहिल्या तर खारटक झालेलं आहे. इकडे आईनं जे आहे ते पूर्ण उंडा भिजवला होता एकत्र, आणि राधिकानं परत त्यामध्ये उंडा भिजवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामध्ये मीठ पूर्ण टाकलं जास्त, आणि पूर्ण जे चकल्या आहे ते खारटक झालेलं आहे. किती मेहनत नका. पूर्ण मेहनत केला, आणि वर्षभराचं जे म्हणतात चकल्या साठवणूक खारट झालेलं आहे. आता काय करावं नेमके? गेल्या का? गेलं नाही, खाऊच लागणार आहे. मग आता कसं असं लिंबू मारून लिंबू मारूनच. उपासाला उसळ शिवून. खारट झाल्यात. कसं काम असते का? दोघीचं कामं कसे नुसतं करता की काय? आई तशी, राधिका तशी. आई आतमध्ये अगं गेलं. तुला कोण सांगितलं मग नेमके हातामध्ये घ्यायचं? आईनं केलं तर करू द्यायचं होतं. नाही ना, मीठ तिथं असं साठवलेलं होतं, तर मी घेतलं. मला वाटलं टाकलंच नसतं आईने मीठ. अर्थात दोघीचं काम नसते, एकीच काम असते. कधी पण उंडा भिजवताना कधी जे असते दोघी करत नसतात. म्हणतात ना 4-5 जणीचं काम एकत्र नसते करत. तर असं होते पचका वगैरे. तर आज पचका झालेला नेमके जे काम तर ते चकल्या पूर्ण वाया गेलेलं आहे. तर मग आता ते थोडं थोडं करता करता खाल्या खारट.
त्यामध्ये लिंबू वगैरे घेऊन हे करावं लागणार आहे. खारट झालं. तर रस्सा आहे मित्रांनो. शेवटी दोघीच्या जे आहे चकल्याच्या प्रॉब्लेममुळे पूर्ण जे आहे ते चकल्या खराब झाल्या. एवढं बेटे आलू तो उंडा हे एकीनेच भिजूचा असतो. माझंही लक्ष नाही, मी टाकलास. जाऊ दे आता, झालं तर झालं, त्याला काय लिंबू लावून खाता येईल किंवा मग काहीतरी निंबू उपाय घ्यावा लागेल त्यासोबत. थोडंसं खारटपणा कमी होते लिंबान. खारट झाल्यास पण नाही. वाढल्यावर होतील का व्यवस्थित? दोन काढा होईल म्हणा. धुवून काढून ते अंदरची थोडीच चव जाणार आहे नाही. त्याच्यात धुतले तर. आणि ते पूर्ण हे होईल ना, भिजतील ना ते. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय मी. खूप मोठा होता आहे. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.